पनवेल शहरामध्ये दीक्षाभूमी ते मंत्रालय या संवाद यात्रेच्या स्वागताच्या निमित्तानं होत असलेल्या या कार्यक्रमात आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित त्यांनी माझ्याबरोबर 28 जुलैपासून या यात्रेमध्ये प्रवास करतात ते राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मागची महिनाभर सातत्याने पनवेलमध्ये कार्यक्रम चांगला झाला पाहिजे यासाठी ज्यांची तळमळ आहे ते रायगडचे जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर आणि त्यांना समर्थपणे ज्यांनी साथ दिली आणि ज्यांनी आता सरचिटणीसांनीच त्यांचं प्रमोशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे संघटनेमध्ये अध्यक्षाला काहीही अधिकार नाही. जो अधिकार आहे तो पहिल्याच बैठकीमध्ये मी सरचिटणीसांना देऊन टाकलेला आहे आणि त्यामुळं उपाध्यक्ष आणि उद्याचे प्रमुख राकेश खराडे त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी उपस्थित खालापूरचे उपाध्यक्ष अर्जुन कदम, खालापूर अध्यक्ष राहुल खालचं वरी केले खालापूरचे अध्यक्ष राहुल जाधव, उपाध्यक्ष अर्जुन कदम, पनवेलचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील आणि ज्यांनी अत्यंत चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं ते पनवेल महानगर प्रमुख शैलेश चव्हाण, या ठिकाणी सरचिटणीस खालापूरचे शाबीर शेख, त्याचबरोबर या ठिकाणी जे सूत्रसंचलन करतायत ते कैलास घरत, सोमनाथ खिल्लारी, सुनील पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी कोकण विभागीय उपाध्यक्ष संतोष वावळ आणि सर्व उपस्थित या रायगड जिल्ह्यातील पनवेल शहर आणि परिसरातील पत्रकार संघाचे प्रतिनिधी प्रमुख नवनाथ जाधव, माझ्याबरोबर असणारे माझे सहकारी मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी आणि आता उद्या त्यांच्या भागामध्ये म्हणजे नवी मुंबईमध्ये उद्या यात्रा जाणार आहे ते नवी मुंबईचे अध्यक्ष दशरथ चव्हाण आणि सर्व उपस्थित प्रत्येक जण या ठिकाणी प्रचंड ताकदीचा, प्रचंड क्षमतेचा पत्रकार आहे आणि म्हणून आता शैलेश चव्हाणांनी काही उल्लेख केला की किती लोक आहेत, हॉल भरायला पाहिजे होता, काय होतं, त्यांच्या त्या भावना आहेत. एक कार्यकर्ता म्हणून त्यांची ती भावना आहे. पण शैलेशजी, मी अनेक वर्ष मोठ्या माध्यम समूहामध्ये काम करतो, ग्रामीण भागातून काम करतो, राज्यस्तरावर काम करतो. एका पत्रकाराची ताकद काय असते तर तिची मोजदादच होऊ शकत नाही, ही ताकद असते. आणि म्हणून कधीही आपण आपल्याला कमी समजायचं नाही. या जगामध्ये, या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी क्रांती केली त्यांचं पहिलं त्यांनी काम काय केलं असेल तर त्यांनी स्वतःला ओळखलं आणि जगासमोर प्रेझेंट केलं. त्यामुळे पत्रकार, मी नेहमी सांगत असतो, पत्रकार कुणी होऊ शकत नाही. पत्रकार होण्यासाठी जुनून लागतो,
समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये होणाऱ्या, आता शैलेशजींनी वाक्य फार चांगलं वापरलं, अन्याय होतो म्हणून पत्रकार जन्माला येतो. आणि या ठिकाणी बसलेले महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे कुणी पत्रकार झालेला आहे तो कुणीही सुखासुखी पत्रकार झालेला नाहीये. एक तर त्यांनी अन्याय भोगलेला आहे किंवा अन्याय पाहिलेला आहे, आणि भोगलेला किंवा पाहिलेला सहन न झाल्यामुळेच तो पत्रकार झालेला आहे. आता शैलेशजीने सांगितलं, तोंडापासून शेवटपर्यंत आग आहे त्यांच्यात, आणि ज्याच्यामध्ये आग असते ना तोच आग लावू शकतो. ती चांगल्यासाठी असते आणि ती दुर्जनांसाठी सुद्धा असते. त्या आधीवर अनेकांच्या चुलीही पेटतात, चांगल्यांच्या चुली पेटतात आणि दुर्जनांची राख होते. आणि म्हणून ही आग ज्याच्यामध्ये आहे तोच पत्रकार होत असतो. आणि म्हणून शैलेश चव्हाण, तुम्ही खंत व्यक्त केली, नाही, बरोबर आहे, मुंडे जास्त चुकत नाहीत, कवा तरी चुकतात. शैलेश चव्हाणांनी खंत व्यक्त केली की आमची परिस्थिती या ठिकाणी कशा पद्धतीने आहे. पण शैलेशजी फार लांब जाऊ नका. शैलेश पालकर तुमचे गुरु आहेत. इथं कोण त्रास देत आणि काय भोगावं लागतं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. पण ज्याच्यामध्ये व्यवस्थेशी भिडण्याची, व्यवस्थेशी संघर्ष करण्याची आणि प्रसंगी कुठलाही धोका पत्करण्याची हिंमत असते, जुनून असतो, तोच माणूस पत्रकारितेमध्ये पुढे जात असतो आणि यशस्वी होत असतो. आणि म्हणून ही रायगड हे शूरवीरांची भूमी आहे. या भूमीमध्ये तुमच्यासारख्या तरुण पत्रकारांनी हिमतीने पुढे जायचं आणि परिस्थितीला आणि व्यवस्थेला जाब विचारण्याची हिंमत आपल्यात ठेवायची आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सुद्धा लढण्याची हिंमत जेव्हा तुम्ही ठेवाल त्यावेळेस तुमच्यासोबत एक माणूस आहे, एक पत्रकार आहे का 10 पत्रकार आहे याचा कोणीही विचार करत नाही. तुमचा इतिहास, तुमची इतिहासामध्ये नोंद होत असते. आणि म्हणून जे इतिहासामध्ये नोंद करतात ते आपल्याबरोबर किती माणसं आहेत याच्यावर त्याची नोंद होत नसते. तो कुठल्या उद्देशाने निघालेला आहे, कुठल्या उद्देशाने तो काम करतोय याच्यावर त्याची इतिहासामध्ये नोंद होत असते. आणि म्हणून तुम्ही ज्या काही बाबी या ठिकाणी व्यक्त केल्या, ज्या काही गोष्टी या ठिकाणी व्यक्त केल्या, त्याची उत्तरं फार लांब नाहीयेत, तुमच्याच इथं आहेत. नेहमी आपण इतरांसाठी प्रश्न विचारतो, पत्रकारांच्या काही मुद्द्यांना तुम्ही हात घातला. ग्रामीण भागामध्ये, संबंध महाराष्ट्रामध्ये, संबंध देशामध्ये पत्रकारांची काय अवस्था आहे या संदर्भातले काही 1-2 मुद्दे तुम्ही उपस्थित केले. याच मुद्द्यांचं उत्तर शोधण्यासाठीचा हा संवाद आहे. दीक्षाभूमीचे मंत्रालय ही यात्रा कोणाची हाऊस भागवण्यासाठी नाहीये. ही यात्रा लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये सामान्य माणसाचा आवाज जर बुलंद ठेवायचा असेल, सामान्य माणसाचा आवाज जर व्यवस्थेपर्यंत पोहोचवायचा असेल तर तिथली स्थानिक पातळीवरची व्यवस्था, माध्यम व्यवस्था, जिल्हा तालुका पातळीवरची माध्यम व्यवस्था ही सक्षम असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी ही यात्रा, सरकार ही व्यवस्था आहे आणि या सरकार या व्यवस्थेचं उत्तरदायित्व आहे की समाजातल्या सगळ्या घटकांना न्याय भूमिकेतून बघणं. पण अलीकडं सरकारची धोरणं, समाज माध्यमांचा वाढलेला प्रभाव या सगळ्यांमध्ये जर पिचला कोण जात असेल तर वर्तमानपत्र, वेगवेगळ्या माध्यमात काम करणारा व्यक्ती पिचला जाते
पण याच्या संदर्भातली भूमिका, याच्या संदर्भात होत असलेले प्रश्न, या संदर्भातल्या मागण्या मांडायच्या कुणासमोर आणि कुणा मांडायच्या, याच्या विवंचनेमध्ये असणारा हा वर्ग आहे. आणि समाजातली ही व्यवस्था कमजोर झाली, दुर्दैवाने ती अधिक कमजोर होत गेली, तर सामान्य माणसाला या व्यवस्थेमध्ये वावही सांगणार नाही, सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचणार नाही. आणि त्यावेळेस लोकशाहीमध्ये अनेक प्रश्नांना समाजाला सामोरं जावं लागणार. आणि वेळेस सावध होऊन ही व्यवस्था अधिक सक्षम केली पाहिजे, या व्यवस्थेला अधिक आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे, यासाठी ही संवाद यात्रा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, या घटनेमध्ये काही मूलभूत अधिकार दिले. त्याही पलीकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळामध्ये बहिष्कृत भारत आणि मूकनायक ही वर्तमानपत्र काढली आणि त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असणाऱ्या समाजाला समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, शासनाचं लक्ष त्यांच्याकडे वेधण्यासाठी वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठवला. आणि भारतीय लोकशाहीचा खरा डीएनए काय असेल, तर भारतीय लोकशाहीचा खरा डीएनए हा पत्रकार आहे. पण आज का अलीकडे पत्रकारांची काय अवस्था? कोकण ही मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकरांची जी भूमी आहे, 1832 ला बाळशास्त्री जांभेकरांनी याच भूमीतून दर्पण नावाचं वर्तमानपत्र काढलं. ज्या वर्तमानपत्राची परंपरा, ज्या वर्तमानपत्राचं परंपरा सांगून ही माध्यम सृष्टी उभी आहे. 1832 ला या वर्तमानपत्राची किंमत काय होती? बाळशास्त्री जांभेकर फक्त पत्रकार नव्हते, बाळशास्त्री जांभेकर हे अर्थतज्ञ सुद्धा होते. आणि त्या काळामध्ये वर्तमानपत्राची किंमत काय होती? त्या काळामध्ये वर्तमानपत्राची दर्पणची किंमत 1 आणा आहे. आणि त्याचमुळे इंग्रज सरकारच्या प्रशासनामध्ये कारकुनाचा पगार महिना 1.5 आणा आहे. आज कारकुनाचा पगार किती आहे? किती आहे कारकुनाचा पगार? मी तुम्हाला विचारतोय. बरोबर आहे? आणि वर्तमानपत्रांची किंमत किती आहे? 4 रुपये. ही परिस्थिती काय निर्माण झाली या देशामध्ये? याचं मुख्य कारण आहे की काही जाणीवपूर्वक ही व्यवस्था यामध्ये विस्थापित लोक येऊ नयेत, यामध्ये विस्थापितांना स्थान मिळू नये, विस्थापित या क्षेत्रामध्ये टिकू नये, यासाठी काही जाणीवपूर्वक काही लोकांनी स्वस्तात देण्याचं धोरण राबवलं गेलं, कमीत कमी किमतीचं धोरण राबवलं गेलं. आणि ही सगळी जिल्हा तालुका पातळीवरची वर्तमानपत्र ही माध्यम व्यवस्था बोडकळी झालेली आहे. कोरोनानंतर परिस्थिती काय निर्माण झाली? अनेक मोठ्या वर्तमानपत्रांनी आपल्या आवृत्त्या बंद केल्या. एका दिवसात 10-20 वर्ष काम करणाऱ्या माणसाला घरी जावं लागलं. जे आज काम करतात त्यांची सुद्धा अवस्था काय आहे? वेगवेगळ्यापेक्षा ही अधिक कठीण परिस्थिती आहे. आणि या गोष्टीवर कोणी बोलणार आहे का नाही? या गोष्टीवर चर्चा होणार आहे का नाही? आणि या गोष्टीवर बोललं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे, यासाठी हे संवाद यात्रा आहे. संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे. ती वैयक्तिक पातळीवर, सार्वजनिक पातळीवर परिवर्तन करण्याची शक्ती संवादामध्ये आहे. आणि संविधानिक मार्गाने दीक्षाभूमी ते मंत्रालय 4000 किलोमीटरचा प्रवास करून ही संवाद यात्रा उद्या जेव्हा मंत्रालयामध्ये जाणार आहे, तेव्हा सरकार संवेदनशील असं आम्ही समजतो. सरकारचे कान आणि नाक डोळे उघडे आहेत असं समजतो. सरकार हा सामान्य घटक आहे आणि पण तितकाच प्रभावशाली घटक आहे. या घटकांच्या न्याय मागण्यासाठी सरकारने सामोरे येऊन या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, अशी सर्वसामान्य पत्रकारांची अपेक्षा आहे. पालकरांनी काही विषय या ठिकाणी उपस्थित केले. अॅक्रेडिटेशन कमिटीच्या संदर्भात त्यांनी एक विषय उपस्थित केला. काय चाललंय माहिती आणि जनसंपर्क विभागामध्ये? यावर कोणी बोलणार आहे का नाही? माहिती आणि जनसंपर्क विभागाने जेव्हा अॅक्रेडिटेशन कमिटीची स्थापना केली, त्यांच्या GR मध्ये पहिल्या पानावर एक चौकट छापलेली आहे आणि त्या चौकटीमध्ये सांगितलेलं आहे की पुणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या निकालाच्या अधीन राहून, प्रकरणाच्या अधीन राहून या संघटनेचे 14 सदस्य कमिटीवर घेण्यात येणार आहेत. आपण माध्यम क्षेत्रात काम करणारी सगळी माणसं आहेत. माझा प्रश्न आहे, त्यावर मी आक्षेप घेतलेला आहे.
धर्मादाय आयुक्त या संस्थेकडे, धर्मादाय आयुक्त चॅरिटेबल ट्रस्टकडे, कमिशनर जे आहे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे कुठली नोंदणी होत असते? ही नोंदणी कुठली होत असते? चॅरिटी कमिशनरकडे फक्त संस्थांची नोंदणी होत असते. सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था यांची नोंदणी फक्त धर्मादाय आयुक्त यांच्याकडे होत असते. 1860 आणि 1856 या 2 कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी नोंदणी होती. धर्मादाय आयुक्त यांच्याकडे संघटनेची नोंदणी होतेच कशी? संघटनेच्या नोंदणीसाठी लेबर युनियन ऍक्ट 1926 हा स्वतंत्र या देशामध्ये अस्तित्वात आहे. असं असताना सुद्धा माहिती आणि जनसंपर्क विभागामध्ये धर्मादाय आयुक्तकडे नोंदणी असलेल्या संस्थांना, संघटना गृहीत धरणं आणि त्यांचे सदस्य अॅक्रेडिटेशन कमिटीवर घेणं हा प्रकार काय आहे? याच्यावर कोणी बोलणार आहे का नाही? हा तर मुद्दाच येत नाही. ज्या नोंदणीनुसार सामाजिक संस्था, शिक्षण संस्था यांच्यासाठी असलेल्या चॅरिटी कमिशनरकडे नोंदणी असलेल्या संस्थेला संघटना गृहीत धरलं कसं काय गेलं? आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे. चुकीच्या गोष्टींवर बोललं पाहिजे. पत्रकार जर आपल्या क्षेत्रातल्या चुकीच्या गोष्टींवर बोलणार नसाल तर कोण बोलणार आहे? आणि मागणी आहे लेबर युनियन ऍक्ट अंतर्गत संघटना ज्या ठिकाणी नोंदणी करणं आवश्यक आहे त्याच ठिकाणच्या नोंदणी करत संघटनांना अॅक्रेडिटेशन कमिटीवर घेतलं पाहिजे. या संदर्भातलं लेखी आक्षेपाने घेतलेला आहे. असं असताना सुद्धा या राज्यात काय चाललेलं आहे? आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण सर्वांनी, पालकांनी हा मुद्दा उपस्थित केला म्हणून या संदर्भात मी या ठिकाणी खुलासा केला. पण मित्र, या सगळ्या गोष्टी होत असताना आपण या बाबतीमध्ये लक्ष घालणं, बोलणं आवश्यक आहे. त्यांनी दुसरा एक मुद्दा उपस्थित केला, आशा वर्कर्स, आरोग्य डिपार्टमेंट ऍग्रीकेटेड या सेविका आहेत. आणि म्हणून पालकर साहेब, माझी मागणीच ती आहे की माध्यम क्षेत्रातल्या दोषांवर बोट ठेवून या क्षेत्राला अधिकाधिक कमजोर करण्याची प्रक्रिया, या क्षेत्राला अधिकाधिक कमजोर करण्याचा धोरण व्यवस्था राबवू लागलेली आहे.